नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि अद्वैत पाहत असतो आबा आणि जोगतीन बोलत आहेत. त्यांचं नक्की काय बोलणं चालू आहे याबद्दल अद्वैतला काहीच माहीत नसतं. तर इकडे कलाची तब्येत बिघडलेली आहे आणि कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत, कारण कलाच्या जीवाचा धोका हा वाढलेला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र विचार करत असतो की आबा आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे. आबा हे सगळं काय बोलतायत. आबा म्हणतात की माझा जीव गेला तरी चालेल, परंतु माझ्या कुटुंबावरती आलेलं संकट जे आहे ते असं वाढता कामा नये. मला दिलेला जो शाप आहे तो माझ्याबरोबर जाऊ द्या असं आबांचं म्हणणं आहे. इकडे डॉक्टर सांगत आहेत की सतत ताप आल्यामुळं त्यांची लाईफ इन डेंजर आहे, त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. मी जास्त काही सांगू शकत नाही. तेव्हा इकडे संगीता मात्र खूप घाबरली, खूप रडते. त्याचवेळी सरोज सोहम तिथे आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मिसेस खरेंच्या बाबतीत मी आता काहीच सांगू शकत नाहीये, त्यामुळे आता काळजी वाटायला लागलेली असते. सरोज मात्र विचार करत असते की आता काय करायचं, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा. परंतु इथे मूर्ख नैना जी आहे तिला मात्र खूप आनंद झालेला आहे आणि ती मात्र खुश झालेली असते. ती म्हणत असते की बरं झालं, कारण तिनेच कलाला ॲलर्जी असलेलं बद्रीनाथ टाकून दूध दिलेलं असतं आणि त्याच्यामुळं कलाची अवस्था अशी झालेली आहे. इकडे सोहमने आता अद्वैतला कॉल केलेला आहे. अद्वैत आबांना घेऊन पळसंब्यावरून निघत आहे. सोहमने अद्वैतला कॉल केलेला असतो आणि अद्वैतला तो म्हणत असतो की दादा, कलावहिनीची तब्येत खूप बिघडली आहे, तर मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर ये, कलावहिनीला तुझी खूप गरज आहे. अद्वैतही निघालेला आहे. नक्की आता हे सगळं काय होणार आहे, रोहिणीने काय कांड केलंय, नैनाने तिची साथ कशी दिली, परंतु या सगळ्यातून कला आणि अद्वैत कसे बाहेर पडतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आबा मात्र विचार करत आहेत आणि आबा पळसंब्याला निघून गेलेले असतात. आबांच्या डोक्यात फक्त एकच चालू असतं की मला गेलं पाहिजे. आणि आबांनी दिलेला आवाज अद्वैतच्या कानावर पडतो आणि अद्वैत जागा होतो आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की मी आबांकडे गेलं पाहिजे. असं म्हणत अद्वैत आबांकडे जाऊ लागतो. आबांच्या रूममध्ये जातो आणि त्याला धक्का बसतो, कारण नाही, इकडे आबा रूममध्ये नसतात आणि तेवढ्यातच सरोज तिथं धावत येते. सरोज म्हणते काय झालं अद्वैत. अद्वैत सांगू लागतो की अगं आई, आबा नाही आहेत, आबा इथे नाही आहेत, कुठे गेले आबा. तेव्हा सरोज म्हणते कुठे गेले आबा. मग इकडे रजनी तिथे आलेली असते. तोपर्यंत रजनी म्हणत असते की मला माहिती आहे आबा पळसंब्याला गेले असणार आहेत. सरोजचं सुद्धा तेच म्हणणं असतं की आबा पळसंब्याला गेलेले आहेत. आणि मग रोहिणी सुद्धा धावत आलेली असते. आता तिला किती काळजी आहे घरातल्यांची ते माहितीच आहे आपल्याला, कारणं करायला नको का इथे येऊन, असं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी रोहिणी सुद्धा तिथं आलेली आहे आणि रोहिणी म्हणत असते की काय झालं, डॅड कुठं गेलेत. आणि मग सरोजला प्रश्न पडतो. सरोज म्हणते मला एक कळत नाहीये की अद्वैत, तुला कसं कळलं की डॅड आत्ता इथे नाही आहेत, ते म्हणजे डॅड घरातून जाणार आहेत ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला त्यांची हाक ऐकू आली आणि मग मी धावत आलो आणि पाहतो तर काय, इथे आबा नाही आहेत. तेव्हा सगळेजण अद्वैतची समजूत घालत असतात. तेव्हा रजनी म्हणत असते पण असं काय झालं, डॅड अचानक का गेले. आणि तिची नाटकं सुरू होतात. तेव्हा मात्र इकडे रोहिणीची जी नाटकं आहेत ती पाहून अद्वैत म्हणतो की आई, मी पळसंब्याला जातोय. तेव्हा अद्वैत असं म्हणाल्यावर सरोज म्हणते काय, बरं चल आपण दोघं जाऊया, कारण आबांची तब्येत ही खूप महत्त्वाची आहे. आबा एकतर आजारी आहेत आणि अशा परिस्थितीत घरातून गेलेले आहेत. या गोष्टीचं खरं तर अद्वैतला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि म्हणून तर अद्वैतने तो निर्णय घेतलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की मी पण यायला तयार आहे. सरोज म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आई, आत्ता खरेला तुझी गरज आहे. मला काय वाटतंय माहिती आहे का, तू इथे थांब. तेव्हा अद्वैतच्या डोक्यात विचार येतात. अद्वैत म्हणतो की काकी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, मी विचारू का आत्ता. नाही आत्ता नको, एकतर राहुलच्या या सगळ्या गोष्टीमुळं ती खूप डिस्टर्ब झालेली आहे. मला असं वाटतंय की मी आत्ता तिला काही विचारलं नाही पाहिजे, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे रजनी आणि सरोज दोघीही बोलत आहेत. अद्वैत मात्र शांतपणे आता विचार करतो आणि म्हणतो की मला गेलं पाहिजे. सरोजला तो सांगतो की कलाची काळजी घे आणि तो निघत आहे. त्याचवेळी रजनीला सुद्धा सांगितलेलं आहे सगळी परिस्थिती हँडल कर. तेव्हा रजनी सुद्धा तयार झालेली. अद्वैतला दोघीही सांगतात की सावकाशचा. अद्वैत विचार करत असतो की आबा असे कुठे गेले असतील, कारण आबांनी जो ठेवलेला नारळ होता तो नारळ पण तिथे नाहीये. याचाच अर्थ आबा पळसंब्याला गेलेले आहेत आणि तो अर्थ खरा ठरलेला असतो. त्याचबरोबर
अद्वैत खूप घाईत निघालेला असतो. सरोज इकडे रजनीला समजवत असते, काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल असं सरोज समजवत आहे. परंतु इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच विचित्र अशा असतात, खूपच भयानक अशा असतात. आणि त्याच वेळी अद्वैतला या सगळ्यातून मार्ग काढायचा असतो. या सगळ्यातून मार्ग काढतच पुढे जायचं असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. त्याचवेळी इकडे आता रोहिणी किती हुशार आहे माहिती आहे आपल्याला. रोहिणी ते या दोघींना सांगू लागते की तुम्ही जा आतमध्ये, मी पाहते काय झालंय ते, आणि दरवाजा बंद करून येते असं म्हणत या दोघींना आत पाठवते. पण दरवाजा बंद करताना तिच्या डोक्यात एक क्लिक झालेलं असतं, ते म्हणजे की तो नारळ जो होता मी टाकलेला तो कुठं आहे ते पाहिलं पाहिजे असं म्हणत त्या नारळाच्या दिशेने ती जाऊ लागते. आणि नारळ कुठं आहे ते पाहण्यासाठी ती जाते आणि तिच्या लक्षात येतं की अरे बाप रे, जो नारळ मी इथे ठेवलेला होता तो नारळ इथं नाही आहेच, तिथं आहे तो दुसरा नारळ आहे. हे कसं शक्य झालं, डॅड तो नारळ कसा घेऊन गेले, हा प्रश्न तिला पडलेला असतो. ती ड्रायव्हरला फोन करते, म्हणजे अद्वैतपेक्षा फास्ट दाखवली रोहिणी. ड्रायव्हरला फोन करते आणि इकडे ड्रायव्हरला विचारू लागते. ड्रायव्हर सांगत असतात की हे बघा आता मी लगेच येतोय. तेव्हा ती म्हणते की आत्ताच्या आत्ता यायचं आहे. आता रोहिणी निघालेली सुद्धा आहे, कारण तिला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. अद्वैतच्या गाडीचा पाठलाग करत अद्वैत ज्या स्पीडनं गाडी चालवते त्या स्पीडने तिला जायचं आहे. आणि हे सगळं तिने सुरू केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी नैनाला फोन करते. नैना फोन उचलते. रोहिणी म्हणते की ऐक, माझं ऐक, मी काय सांगते, आता मी पळसंब्याला चालली. नैना म्हणते कुठं पळून चाललात तुम्ही. तेव्हा ती सांगू लागते की अगं मी पळसंब्याला चालली आत्ता, तुझ्या लक्षात येते का मी काय सांगते ते, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र तिचं बोलणं चालू आहे, मी पळसंब्याला चालली आहे आणि तुला एक काम करायचं आहे. घरी अद्वैतही नाही आणि त्याचबरोबर इकडे आबा, त्याचबरोबर मीही नाही, तर सरोज आणि त्याचबरोबर रजनी आहेत. ती कला आजारी आहे आणि आपल्याला ही आयती संधी मिळालेली आहे. त्या कलाला जास्त आजारी पाडण्यासाठी जे काय करता येईल ते कर, पण या प्लॅनमध्ये फ्लॉप येऊ देऊ नकोस असं मात्र आवर्जून रजनीने सांगितलेलं असतं. आता नैना म्हणते की हो, कलाला ना बद्रीनाथची ॲलर्जी आहे आणि ती गोष्ट इथे कोणालाच माहीत नाही आहे. चला मी नक्की तेच करते, आणि म्हणजे कलाला मसाला दूध बनवते कलासाठी आणि ते देते, आणि त्याचबरोबर कोणाला कळणारही नाही असं सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि मग ती म्हणते आता निवांत झोपते. कसे आता प्लॅन करायचा आहे तर एनर्जी पाहिजे ना, मी शांत झोपून राहते आणि त्यानंतर बघूया काय करायचं आहे पुढं, असं सगळं तिच्या डोक्यात चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता सकाळी उठलेली असते ती म्हणजे सरोज. सरोज जागी होते. ती विचार करत असते की अद्वैतचा अजून फोन कसा आला नाही, अद्वैत एव्हाना पोचायला हवा होता, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आबा तर पळसंब्याच्या जवळ पोचलेले असतात. 1 किलोमीटर पळसंबे राहिलेलं असतं. तेवढं डिस्टन्स आबा चालत गेलेले असतात. आणि आबा या परिस्थितीमध्ये चालत निघालेले आहेत, घामाघूम झालेले आहेत. एकतर भीती आहे, ते आजारी आहेत आणि त्यांना टेन्शनही आलेलं आहे. त्यामुळं आबा चालतच निघालेले होते. आणि जेव्हा आबा चालत चाललेले होते तेव्हा मात्र इकडे आबांनी कसलाही विचार केलेला नाही. आबांनी फक्त एकच विचार केलेला आहे की माझं कुटुंब, माझी नातवंड, माझी मुलं, या एवढाच विचार करून आबा निघालेले होते. आणि आबा त्यासाठी घाईघाईत चाललेले होते. तेव्हा मात्र आबांच्या डोक्यात एकच होतं की फक्त माझं कुटुंब वाचलं पाहिजे, माझ्या कुटुंबाला कोणताही धोका निर्माण होता कामा नये, एवढंच आबांच्या डोक्यात होतं. आता सकाळी सरोज उठते आणि पाहते तर काय, रजनी हॉलमध्येच बसलेली असते. एकतर घरावर आलेलं संकट, आबांची बिघडलेली परिस्थिती, कलाचं आजारपण आणि त्याचबरोबर हे काजल आणि सोहम यांचं प्रकरण, याचा विचार तिच्या डोक्यातून काही केल्या जात नसतो. तेव्हा सरोज तिथे येते आणि म्हणते रजनी. तसं म्हटल्याबरोबर रजनी रडायला सुरुवात करते. बिचाऱ्या रजनीला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला कळतच नसतं की काय करायचं आता, कारण या घरावरती जे संकट आलेलं आहे त्याचं काय करू. तेव्हा सरोज म्हणते काय झालं रजनी, श्रीकांत भाऊजी आले का, काय म्हणाले. तेव्हा ती म्हणते की नाही, ते बेंगलोरलाच आहे, कामात आहे म्हणून सांगितलंय, आल्यावर बघू. पहिल्यांदा तर कॉल त्यांनी रिसीव केलाच नाही, मी मेसेज केले तेव्हा रिप्लाय दिलेला आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सरोज म्हणते की हो अगं, आपल्यासाठी स्वामीनाथन हे जे क्लायंट आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून कदाचित हे असं वाटत असेल, पण काळजी करू नको, ते आले की मी बोलेल त्यांच्याशी. सरोजला सुद्धा माहिती आहे की रजनी आणि श्रीकांत यांचं नातं कसं आहे, म्हणजे फक्त नावाला ते नवरा बायको आहेत
अन्यथा श्रीकांतला रजनी याबद्दल काहीही वाटत नाही. श्रीकांत खरं तर रजनीला श्रीकांतला खरं तर रजनी अजिबात आवडत नाही. अशा पद्धतीने गोष्टी आहेत. परंतु तरीही रजनी जी परिस्थिती आहे ती सांभाळून शांतपणे राहत असते. तर इकडे रजनी खूप रडत असते. तेव्हा सरोज तिला समजून सांगते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा ती म्हणू लागते की वहिनी, काय झाले आपल्या घराला? बघा ना, हे सोहम आणि काजलचं प्रकरण, कलाचं आजारपण, आबांचं आजारपण, त्याचबरोबर त्या जोगतीने येऊन सांगितल्यापासून घरातलं वातावरण खूप डिस्टर्ब झालेलं आहे. मला कळत नाहीये की आपल्या घरावर नक्की कोणतं संकट आलेलं आहे. इकडे रोहिणी मात्र ड्रायव्हरला सांगत असते, फास्ट चल, पहिलं फास्ट चल, कारण आपल्याला काही करून पोहोचलं पाहिजे. आबा पळसंब्यामध्ये पोहोचलेले असतात. अद्वैतच्या गाडीबरोबर फास्ट गाडी घेऊन तिला जायचं असतं आणि लवकरात लवकर पोहोचायचं असतं. एवढंच तिचं टार्गेट असतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे संगीता उठलेली असते आणि संगीता पाहत असते काजल तिथे सोफ्यावर बसून असते. संगीता येते, देवाला तुळशीला पाणी घालून आलेली. या सगळ्या गोष्टी तिच्या चाललेल्या असतात. परंतु तिथे जेव्हा संगीताकडे काजल येते तेव्हा संगीता म्हणू लागते की बास, अजिबात बोलायचं नाही आणि त्याचबरोबर एक शब्दही माझ्याशी बोलायचा नाही. कसं आहे माहिती आहे का, त्या नयनीमुळं माझ्या कलीला खूप सोसावं लागते आणि आता तुझ्यामुळं आणखी काही त्रास तिला होता कामा नये. जर माझ्या कलेच्या जीवाचं काही झालं तर या सगळ्याला जबाबदार फक्त तू असणार आहे. तेव्हा गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळं ती बोलत असते तेव्हा मात्र काजल म्हणत असते, अगं आई, एकदा ऐकून घे ना माझं. खरं तर काजलने जी चूक केली ती म्हणजे सोहमला मिठी मारायची गरज नव्हती. कारण तिने हे सगळं केल्यामुळं काय झालेलं आहे, कारण सगळ्यांच्या समोर हे सत्य आलं. जर तिने सोहमला शांतपणे झोपवलं असतं घरामध्ये तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. मान्य, सोहम नशेत होता, पण काजल मात्र नशेत नव्हती ना. त्यामुळे तर सगळ्यांचा राग वाढलेला आहे. सगळेजण विचार करत आहेत, पण आता काजल या सगळ्यावरती कसा मार्ग काढणार हे मात्र महत्त्वाचं आहे. इकडे नयनाला आता काम करायचं आहे, कलाला ते मसाला दूध बनवून द्यायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि नयना मात्र आता किचनमध्ये आलेली असते. तेव्हा अंजू तिथं असते. अंजू म्हणते की वहिनी साहेब, तुम्हाला कॉफी बनवू ना? तेव्हा ती म्हणते की आपल्याकडे मसाला दूध बनवायचे, मी बनवते, आहे ना सगळं साहित्य, असं सांगितल्याबरोबर ती सांगते की हो. तेव्हा ती सांगते, अगं मी तुला माझी साडी इस्त्री करायला सांगितली होती, ती केली नाही आहेस ना तू? बरं ती तेवढी कर. मग ती म्हणते तुमच्यासाठी कॉफी. तेव्हा नैना म्हणते, नाही माझी मी बनवून घेते, असं नैना तिला सांगू लागते आणि कॉफी बनवायला जाते. खरं तर तिला कॉफी बनवायचीच नसते, तिला मसाला दूध बनवायचं असतं. सगळं साहित्य तिनं घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे तिने दूध बनवायला घेतलंय आणि कलाची वाट लावायची एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि त्याचमुळं तिने या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. आबा देवीआईच्या मंदिरात पोहोचलेले असतात आणि त्याचबरोबर आबा देवीआईच्या चरणाशी आलेले आहेत. हातामध्ये जपमाळ आहे आणि आबा जप करत आहेत. त्याचबरोबर इकडे अद्वैतसुद्धा पोहोचलेला असतो पळसंब्यामध्ये आणि अद्वैतही विचार करत आहे की नक्की आबांच्या बाबतीत काय, आबा का सापडत नाही आहेत अजून, एवढाच विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू आहे. इकडे आबांनी आता जप केलेला आहे आणि त्यानंतर आबा मात्र आता पुढे आलेले आहेत आणि ते म्हणजेच नारळ पुरायचा आहे. मग देवीच्या दारात तिथे नारळ पुरायला सांगितलेला असतो म्हणून आबा आलेले असतात. आबा तिथे खोदतात आणि तो नारळ जो आहे तो पुरू लागतात. त्याच वेळी जोगतीन तिथे येते आणि जोगतीन म्हणते की हा नारळ पुरल्यानंतर धोका संपणार होता, हे पूर्वी होतं, आता नाही. आता शापाची ताकद इतकी वाढलेली आहे की हे शक्यच नाही. काहीही झालं तरीही तो शाप हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैतला आबा दिसतात. अद्वैत आबांकडे पाहू लागतो आणि त्यासोबतच अद्वैत आणि आबा दोघंही तिथं आहेत. अद्वैत आबांकडे पाहतो आणि हे सगळं काय चाललंय, हे काय बोलतायत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे त्या जोगतीन सांगत असते की हे बघ, काही झालं तरी शापाची ताकद खूप मोठी आहे, त्यामुळं तो शाप जो आहे तो एवढ्या सहजासहजी जाणार नाही. आता संकट खूप वाढत आहे आणि हे संकट आहे ते खूप भयानक अशा लेवलला पोचलेलं आहे. त्यामुळं चांदेकरांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत तिथं असतो. अद्वैतला कळत नसतं की हे काय बोलत आहेत नक्की, ह्यांच्यामध्ये काय बोलणं चालू आहे.
हा प्रश्न अद्वैतला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याच वेळी अद्वैत त्या दोघांकडे पाहत असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, की मला फक्त एवढंच माहिती आहे की जर मला तो शाप दिलेला होता, जर मीच संपलो तर तो शाप संपणार आहे. मी माझा जीव द्यायला तयार आहे याच्यासाठी, असं आबांचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र आबा इकडे पाहत असतात. आबा म्हणत असतात की मीच संपतो. एकदा का मी संपलो की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यामुळं हे बोलणं चालूच असतं. त्यानंतर आबा रडकुंडीला आलेले आहेत. आबांना खूप वाईट वाटत आहे. माझ्या बाबतीत जे झालेलं आहे ते माझ्या मुलांना भोगायला नको. माझ्याकडून जी चूक झालेली आहे ती माझ्या मुलांना नको, असं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबा बोलत आहेत. अद्वैत म्हणतो की काय चाललंय नक्की. आता रोहिणी तिथंच पोचलेली आहे. रोहिणीसुद्धा त्यांचं बोलणं चोरून ऐकत आहे. रोहिणीच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की नाही, मला काहीही करून यांना उद्ध्वस्त करायचं आहे, या कुटुंबाला एकत्र येऊ द्यायचं नाही, एवढंच रोहिणीच्या डोक्यात असतं. आणि रोहिणी मात्र पाहत असते. आबा मात्र त्या जोगतिनीला सांगत असतात की नाही, काहीही झालं तरीही मी ह्या सगळ्या गोष्टी नीट करेन. माझं कुटुंब मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कारण आबांना जो शाप लागलेला आहे तो मात्र खूप भयानक आहे, ज्याची तीव्रता इतकी स्ट्रॉंग आहे की ज्याच्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. आणि तेव्हा आबा पाहत असतात. आबांना खरं तर इकडे टेन्शन आलेलं आहे. आणि अद्वैत म्हणतो की आबांनी हे सगळं काय चाललंय बोलणं, आबांनी तर हात जोडले त्या जोगतिनीच्या समोर, हे सगळं काय घडतंय, असं आबांच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबा बोलत असतात. आणि आबा म्हणत असतात की नाही, माझ्या घरावरती जे संकट आलेलं आहे त्या संकटाला मला बाहेर काढायचं आहे. इकडे रोहिणी तिथं उभी आहे. रोहिणी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे संकट यांच्या घरावरचं जाऊ देणार नाही. जर माझ्या मुलाच्या बाबतीत हे चुकीचं घडत असेल तर मी या घरावर आलेलं संकट कधीच दूर होऊ देणार नाही, असं इकडे रोहिणीच्या डोक्यात असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आता विचार करत आहे, आबांना समजवत आहे. अद्वैत पण तिथं पोहोचलेला असतो. आणि त्याचबरोबर आबासुद्धा तिथं असतात. आता हॉस्पिटलमध्ये कलाला आणलेलं असतं. आणि कलाची तब्येत ठीक नाही म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला घेऊन आलेत. कलाचा ताप खूप वाढलेला आहे. कलाचा ताप इतका वाढलेला आहे की आता डॉक्टर सांगत आहेत की सतत ताप येण्याने त्यांच्या जीवाचा धोका वाढलेला आहे. डॉक्टर बोलत आहेत. सरोजला धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर संगीतासुद्धा तिथं आलेली आहे. आणि संगीता पण इकडे जेव्हा तिथं आलेली असते तेव्हा तीही रडत आहे. आणि मग इकडे सगळ्यांनाच कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय, ह्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता संगीता त्याचबरोबर सरोज सगळेजण आहेत. आणि नैनाला मात्र खूप आनंद होत आहे. नैनाला भारी वाटत आहे की हे सगळं जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त यांच्यामुळं घडतंय. नैनाने प्लॅन केलेला आहे म्हणून घडलेला आहे. आणि नैनाला आनंद या गोष्टीचा होतो की आता आणखी चांगल्या गोष्टी घडणार आहेत, कारण आता या घरावरती आपल्याला राज्य करता येणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्या पद्धतीने ती बोलत असते. इकडे सोहम अद्वैतला कॉल करतो आणि अद्वैतला म्हणतो की दादा, वहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, वहिनीची तब्येत बिघडलेली आहे, डॉक्टरांनी सांगितले तिच्या जीवाचा धोका वाढलेला आहे, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे दादा, वहिनीच्या जीवाचा धोका वाढलेला आहे आणि आपण काय करायचं याचा विचार कर. मला कळत नाही आहे की कशा पद्धतीने गोष्टी सोडवाव्या लागतील, असं अद्वैतला सोहम सांगत असतो. आबांना सुद्धा आता कळत नाही आहे की ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, कारण हे सगळं कसं मॅनेज करायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आबा विचार करू लागलेले आहेत. अद्वैतला काळजी वाटत आहे. अद्वैत म्हणत आहे की हे बघ सोहम, मी येतोय, निघालेलो आहे, खरेची काळजी घे, असं तो सांगत आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू असतात. सोहम मात्र विचार करत असतो. आता घरातली परिस्थिती सोहमलाच सांभाळावी लागणार असते आणि सोहम हे सगळं मॅनेज करत असतो. अद्वैत मात्र खूप टेन्शनमध्ये आलेला आहे. अद्वैतला कळत नाही आहे की मी काय करू, कशा पद्धतीने परिस्थिती हँडल करू, हा प्रश्न मात्र अद्वैतच्या समोर उभा राहिलेला आहे. त्यासोबतच अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. काय करू आणि कसं करू हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्यामुळंच अद्वैत आता विचार करत आहे. अद्वैत निघालेला तर आहे, पण आता कलाची तब्येत एवढी नाजूक झालेली आहे, त्या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त रोहिणी. हे सगळं रोहिणीमुळे झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.